आज भिलगाव ग्रामपंचायतमध्ये कामठी तालुक्याअंतर्गत संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निराधार या योजनेअंतर्गत माहे डिसेंबर 2024 पासून या योजनेपासून जे काही लोक जे वंचित आहेत त्या वंचित लोकांना योग्य तो लाभ मिळावा त्यासाठी आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। भिलगाव ग्रामपंचायत अंतर्गत भिलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जेही आजूबाजूचे जे गाव आहेत त्यांचाही समाविष्ट या ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलेला आहे। जसं खैरी, खसाळा, कवठा, मसाळा येथील येणारे सर्व ग्रामस्थ लोकांचा आणि जो हा शिबिराचा आम्ही जो लावलेला जो शिबिर आहे त्याचा लाभ निराधार लोकांना परिपूर्ण मिळावा। काही गेल्या दिवसांपासून त्यांना त्या लाभांपासून ते वंचित आहेत तर त्यांना कुठे तिथे त्रुटी आढळून येत आहेत त्याकरिता आम्ही तो शिबिर लावलेला आहे इथे आणि तो शिबिरही खूप चांगल्या रीतीने इथे तयार झालेला आहे। बरेच ग्रामस्थ लोक येऊन गेलेले आहेत आणि भरपूरसा फायदा त्यांनी इथे घेतलेला आहे। त्याबद्दल मी आपल्या इथले पालकमंत्री जे आहे महसूल विभागाचे बावनकुळे साहेब आहे यांचे मनापासून आभार व्यक्त करते आहे की त्यांनी हे जे शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे असं शिबिराचं आयोजन त्यांनी अनेक प्रकारच्या याच्यातून करावं अशी माझी सदित इच्छा आहे। जसं राशन कार्ड, ज्या लोकांचं राशन कार्ड बनत नाही त्यांना तहसीलला जावं लागतं, जे गोरगरीब आहे ज्यांच्याकडे कुठलंच साधन नसताना त्यांना ते हेरपेट्या खावं लागतात तिथे, तर माझी साहेबांना अशी विनंती आहे की ते सुद्धा त्यांनी आम्हाला कळून द्यावं की जेणेकरून मी माझ्याच ग्रामपंचायतला कॅम्प लावून त्यांच्या सुद्धा त्या शिबिराचा त्यांना सुद्धा मी लाभ मिळवून द्यावं हीच माझी नम्र विनंती आहे त्यांना। नमस्कार। मी सौ लतेश्वरी काळे ग्रामपंचायत भिलगाव वार्ड नंबर 2 ची सदस्य आहे आणि आज आमच्या ग्रामपंचायतला हा जो डीबीटीचा जो कॅम्प घेण्यात आला आहे त्याकरिता आमचे लाडके नेते श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री आणि आमचे पालकमंत्री यांनी हे जे कार्य की ते जसे बोलतात तसे ते करून दाखवतात, जो जैसा बोले वो वैसा करे, म्हणून त्यांनी शासन आपल्या द्वारीच्या नियमानुसार त्यांनी आम्हाला आमच्या ग्रामपंचायतमध्ये आमच्या गाववासियांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळता यावा आणि सगळ्या योजनांचा ते कसे लाभ घेता यावे याकरिता त्यांनी हा जो डीबीटीचा जो कॅम्प लावलेला आहे त्याकरिता मी माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे मनपूर्वक माझ्या भिलगावच्या वतीने आणि माझ्या भिलगावच्या ग्रामपंचायतच्या वतीने मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते। त्याचप्रकारे आमचे तहसीलदार श्री गणेश जगदाळे साहेब यांचे सुद्धा धन्यवाद करते की त्यांना एका शब्दामध्ये आम्ही म्हटलं आणि त्यांनी लगेच हा कॅम्प आमच्या गावामध्ये अवेलेबल करून दिला। साहेब तुमचे खूप खूप आभार आहेत। त्याचप्रकारे आमच्या गावामध्ये परत राशन कार्ड अशा छोट्या छोट्या काही योजना आहेत ज्यांचा लाभ घेणारी इच्छुक असतात पण त्यांना ते कळत नाही की त्यांनी कुठे जायचं, कसे फॉर्म भरायचे, कारण की बाजारामध्ये किंवा बाहेर खूप त्यांना लुबाडण्यात येतं, पण तुम्ही शासन आमच्याच ग्रामपंचायतला आणून हे खूप मोठं काम आमच्यासाठी सहज करून दिलं आहे आमच्या ग्रामपंचायतला। आणि मेन विषय हा असा आहे की बाहेर अशी चर्चा आहे की लाडकी बहीण, आता इलेक्शनचे वारे सुरू आहेत की लाडकी बहीण योजना आली तर आमचे खूप मला वाटते 5-6 महिन्यापासून काही लोकांना पैसे येत नव्हते त्यांच्या निराधार योजना, संजय गांधी योजना याच्यामध्ये, तर याच्यामध्ये हा शासनाचा काही त्याच्यामध्ये हात नव्हता। तर काय होतं त्यांच्या छोट्या छोट्या अशा मिस्टेक्स होत्या की त्यांचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक नव्हतं किंवा कोणाचं बँक अकाउंट हे त्यांच्या आधार कार्डशी लिंक नव्हतं, या कारणामुळे त्यांच्या अकाउंटला पैसे येत नव्हते, कोणाचे पैसे येत होते तर ते दुसऱ्या बँकेत जात होते। आज इथे जवळपास 250 ते 300 आमच्या गावकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे। त्याच्यातल्या मॅक्झिमम लोकांचे पैसे आलेले आहेत। जी एक अफवा होती ती इथे आमच्या तहसीलमधून ज्या प्रीती मॅडम आहेत आणि आमची कोतवाल शीतल पाटील यांनी त्यांचे डाऊट क्लिअर करून दिले आणि त्यांचं समाधान झालं आणि खरंच ज्यांचे बँक लिंक नव्हते त्यांना बँकेमध्ये पाठवून त्यांना व्यवस्थित सल्ला देऊन त्यांना गाईड करून त्यांना जास्तीत जास्त फायदा या योजनेचा मिळाला पाहिजे असं त्यांनी करून दिलं आहे। खरंच पूर्ण कामठी तहसीलचं मी मनपूर्वक धन्यवाद करते।
धन्यवाद. सगळ्यात पहिले तर मी भिलगाव ग्रामपंचायतचे अभिनंदन करतो. माननीय सरपंच आमच्या ताई फलके मॅडम, आमच्या मेंबर आहे काळे मॅडम, माजी उपसरपंच आणि सध्या सदस्य गुणवंतजी माकडे आणि मोहनभाऊ माकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, यांनी अथक प्रयत्न करून सन्माननीय या तहसीलचे, कामठी तहसीलचे तहसीलदार गणेशजी जगदाळे आणि जे विभाग ज्यांच्याकडे संजय गांधी आणि श्रावणबाळ येतो त्या धात्रक मॅडम, त्यांनी विशेष लक्ष करून आणि बावनकुळे साहेबांनी जो आदेश केलेला आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी आज श्रावणबाळ आणि संजय गांधीचा इथं कॅम्प लावला आहे. या गावाला खैरी, भिलगाव, खसाळा, मसाळा, कवठा, रनाळा असे 4-5 गाव जुळले. याचं कारण असं आहे की तहसील म्हटलं की अनेक कामं येतात, एका कामापुरतं नसते. त्यामुळे हा फक्त ओनली वन संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळा करतात. काय त्रुटी आहे त्या त्रुट्या शोधण्याकरता इथले येतं गोरगरिबाला त्या तिथपर्यंत कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याकरता आजचा कॅम्प लावलेला आहे. मी माजी सरपंच खैरी आणि सरपंच परिषद संघटना विदर्भ कार्याध्यक्ष आहो. तर मी आज माझ्या काही गावातले लोक स्वतः फोन करून ग्रामपंचायतीनं दौंडी देऊन प्रत्येक गावानं त्या पद्धतीने या ठिकाणी लोक येत आहे. मला वाटते का कमसे कम सायंकाळी 5 वाजे 500-600 लोक लाभार्थी होईल आणि प्रत्येकाचं काम जे काही, आता कसं वृद्ध महिला आहे, अशिक्षित आहे, त्यांना समजत नाही, म्हणून आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी जे कॅम्प लावला आहे असेच कॅम्प अनेक योजनेचे लावण्यात यावे अशी विनंती मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना तर काही असं काहीच नाही, म्हणजे त्यांचा ओघच असते. योजना राव का कामाचा खूप धडाका लावतात, कारण की त्याची जिल्हा परिषद पासून मी त्याची कारकीर्द पाहत आहे. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आज या ठिकाणी सर्व सदस्य ग्रामपंचायतचे आणि इथले जे काही चपराशी आहेत, जे काही पिओन आहे, जे काही क्लर्क आहे, त्यांनी सुद्धा इथल्या लाभार्थ्याला पाणी, चाय देणे या सगळ्या गोष्टी करून त्यांना आरामशीर त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचवणे हे खूप चांगली गोष्ट त्यांनी केली आहे. मी धन्यवाद देतो सन्माननीय तहसीलदार कामठीचे जगदाळेजी आणि सन्माननीय नायब तहसीलदार संजय गांधीच्या धात्रक मॅडम की यांनी असेच कार्य करत राहावं आणि पुन्हा जे काही योजना आहे त्याची कशी माहिती मिळेल, त्या योजनेतून लाभार्थ्याचा कसा फायदा होईल याकडे विशेष लक्ष द्यावं. धन्यवाद. मी नायब तहसीलदार संजय गांधी, तहसील कार्यालय कामठी येथे आहे कार्यरत. आपल्या संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे बऱ्याच वर्षांपासून ते लाभ घेत आहेत आणि तो लाभ त्यांच्या बँक अकाउंटपर्यंत योग्य पद्धतीने जावा आणि त्या योजनेमध्ये जे डिफॉल्टी आहे पेमेंट धारक, असे डिफॉल्टी पेमेंट धारक वेगळे निघावे याच्यासाठी एक शासनाने डीबीटी योजना म्हणजे डीबीटी कार्यपद्धती पेमेंटची ही सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये एक लाभार्थ्यांचे आधार बेस पेमेंट त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होतात. ही एक नवीन पद्धतीची प्रणाली सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये बरेचशा लाभार्थ्यांचे आपल्या इथे तहसील कार्यालयातून डीबीटी एंट्रीज झालेले आहे. एक 16,900च्या जवळपास लाभार्थ्यांची डीबीटी एंट्री पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये OTP प्रमाणीकरण, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर तुम्हाला आधार वापरायचा आहे तर त्यांच्या संमतीशिवाय तुम्ही तो आधार वापरू शकत नाही. तर हा OTP प्रमाणीकरण म्हणजे त्यांनी संमती दिलेली आहे त्यांचा आधार वापरण्यासाठी, त्यांचं पेमेंट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी.
ते प्रमाणीकरणासाठी काही लाभार्थी प्रलंबित आहे, ज्याच्यामुळे त्यांचे अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीत. तर ज्यांची रजिस्ट्रेशन व्हायची आहे, ज्यांचे OTP प्रमाणीकरण व्हायचं आहे आणि ज्यांचे आधार सोबत बँक अकाउंट लिंकअप नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचे जे पेमेंट चाललेले आहेत ते फेल होत आहेत, अशा लाभार्थ्यांची माहिती देण्याकरता आपण आज इथे भिलगाव इथे कॅम्पेन सुरू केलेला आहे. याच्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये जेवढी लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांची अशा 4 वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण याद्या तयार केलेल्या आहे. सगळ्या ग्रामपंचायतल्या त्या प्रसिद्धीसाठी पाठवण्यात आलेल्या आहे. सगळ्या आपल्या तलाठी कार्यालयामध्ये त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्याची एक एक्सेल शीट आम्ही शेअर केलेली आहे, म्हणजे कोणताही लाभार्थी त्याची सध्याची स्थिती काय आहे याच्यासाठी त्यांची भटकंती झाली नाही पाहिजे, त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, याच्यासाठी ह्या आम्ही असा याद्यांचं वाटप केलेलं आहे. नमस्कार, मी भिलगाव ग्रामपंचायत उपसरपंच. आत्ताच नायब तहसीलदार मॅडमनी जे सविस्तर DBT बद्दल जी माहिती दिली त्याबद्दल मी आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांचा खूप आभारी आहे आणि माझी ग्रामपंचायत भिलगाव सुद्धा आभारी आहे की शासनामार्फत DBT आणि MPCI या बहुतांश सामान्य जे नागरिक आहेत, जसं आता श्रावणबाळ योजना आहे आणि इतर काही ज्या सरकारच्या योजना आहेत त्यामध्ये त्यांना त्या माहिती नाही पडत होत्या आणि चुकीच्या मार्गाने त्या इकडे तिकडे म्हणजे भटकून राहिलेल्या होत्या. जर त्या बँकेत त्यांचे 2-3 अकाउंट आहे तर नेमकं कुठल्या त्यांच्या अकाउंटला तो पैसा जात आहे किंवा मग त्यांचं DBT झालं आहे की MPCI झालेलं आहे हे त्यांना कळत नव्हतं आणि बँकांतूनही त्यांना बरोबर गाईडलाईन मिळत नव्हतं. तर हा खूप मोठा प्रश्न होता त्या सामान्य नागरिकांना आणि साहेबांनी तो विचार लक्षात घेऊन जी योजना राबवली आणि त्यांनी भिलगाव ग्रामपंचायतला जे शिबिर आयोजित केलं आहे त्या शिबिरामध्ये भरपूरसे लोक इथे येऊन लाभ घेऊन गेलेले आहे आणि पुढेही त्यांचे जे काही प्रश्न आहेत समजा त्या संदर्भात तर त्या संदर्भात याच्यातून सुटतील असं मला वाटतं आहे.